शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा नवीन ड्रिपच्या खताची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 04247 प्लस 2.8% FE म्हणजे फेरस असं एक नवीन खत आलेलं आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये. तर त्याचा उपयोग आपण कशासाठी आणि कोणत्या पिकावर केला पाहिजे आणि त्याच्यापासून आपल्याला काय फायदा मिळणार आहे, तर ह्या साऱ्या गोष्टीचा आपण विचार करून त्या खताचा वापर कसा करायला पाहिजे याची माहिती घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आज मी आपल्याला दाखवत आहे की हे फॉस्फरस नावाचं खत आहे. नत्र याच्यामध्ये 0% आहे. तर फॉस्फरस हा 42% आहे आणि पोटॅश हा 47% आहे आणि सोबत 2.8% फेरस आहे. तर हे खत शेतकरी मित्रांनो, जिथं आपल्याला फुटवे करायचे आहेत अशा वेलींसाठी याचा उपयोग जास्त करायला पाहिजे. आणि जिथं पिकामध्ये पिवळेपणा आलेला असेल अशा वेळेसही याचा आपण उपयोग केला पाहिजे की पिवळेपणा पिकाचा नाहीसा होईल. आणि जिथं फुटवे करायचे तिथं फुटव्याची संख्या जास्त होईल, म्हणजे जेणेकरून जिथं फुटव्याची संख्या जास्त होईल तिथं फुलाची संख्या तिथं आपोआप तिथं वाढेल. तर अशा पद्धतीचं हे खत आहे. तर हे खत टरबूज खरबूजसाठी आपण हे जेव्हा 12-61चं वेळ येते द्यायसाठी त्यावेळेस याचा उपयोग आपल्याला या खताचा करायचा आहे. 04247 2.8% FEचा. तर त्याच्यानंतर आपण जिथं आपला टोमॅटो असेल तिथं टोमॅटोची साईज चांगली करायची असेल अशा ठिकाणी सुद्धा या 04247 2.8%चा वापर करू शकता. टोमॅटोची साईज वाढेल. टोमॅटोमध्ये कुठे पानामध्ये पिवळेपणा आलेला असेल तर तिथं सुद्धा हा पिवळेपणा या खता दिल्यामुळे नाहीसा होईल. तर अशा पद्धतीनं आपण याचा वापर करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, जर कोणाला हे खत जर फवारणी करायची असेल तर 200 लिटर पाण्याला 500 ग्राम हे खत टाकायचं आहे आणि ते स्प्रेइंग त्या पाण्याची आपल्याला खत टाकून त्या पिकावरती करायचं आहे. तर अशा पद्धतीचं हे खत आहे शेतकरी मित्रांनो. जास्त फुटवे निघतील, अधिक फुलाची संख्या वाढेल आणि फळाची साईजसुद्धा वाढेल. अशा पद्धतीनं हे खत आहे. आणि पिवळेपणा जेव्हा पिकामध्ये आलेला असेल तिथं पिवळेपणा नाहीसा होईल आणि फळावर चकाकी मिळेल शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर त्याला आपण फॉलो केलं पाहिजे. धन्यवाद.